हा 7वा चॅप्टर सुरू करत आहोत आपण, मापन. ज्यामध्ये लांबी, वस्तुमान, धारकता, वेळ, पैसा यावर आधारित प्रश्न विचारले जातात. एवढे घटक यामध्ये समाविष्ट होतात. आज आपण सुरुवात करत आहोत मापन. यापूर्वी आपण 6 आत्ताचा जो चॅप्टर आपला झाला तो दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांकाचं एकमेकात रूपांतर आपण पाहिलं. आज आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करत आहोत जो की आहे मापन म्हणतात त्याला. आणि या मापन या धड्यामध्ये एवढ्या गोष्टी अंतर्भूत आहेत ज्या की जसं लांबी म्हणजेच अंतर आपण म्हणतो, त्यानंतर वस्तुमान म्हणजेच वजन, धारकता म्हणजेच द्रव पदार्थ जे असतात त्याचं मोजमाप कसं केलं जातं, वेळ कशी मोजली जाते, वेळ आणि पैसा यावर आधारित प्रश्न विचारले जातात किंवा हे घटक यामध्ये समाविष्ट होतात. ठीक आहे. आता टायटल लिहिलं तुम्ही सर्वांनी, लक्ष द्या स्क्रीनकडे. ओके. आता पहा, मग या धड्यामध्ये आता तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं की ज्या विद्यार्थ्याचा बेसिक गोष्टी जसं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ज्याला वेळेत आणि ॲक्युरेट करता येतं, एक दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्यवस्थित वाचता येतं, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याला अपूर्णांक हा धडा व्यवस्थित समजला त्याला यावरील गोष्टी सोडवताना किंवा या घटकामध्ये कोणतीही अडचण जाणार नाही. ज्या विद्यार्थ्याला गणित जर परफेक्ट करायचं असेल त्याला पाढे, मराठी वाचन आलं पाहिजे आणि ज्या मूलभूत क्रिया आहेत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या करता आल्या पाहिजेत. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचा धडा जो आपण आता पाहिला अपूर्णांक, मग तो व्यवहारी अपूर्णांक असो अथवा दशांश अपूर्णांक असो, हे ज्याला समजलं त्याला इथून पुढचे कोणतेही धडे जे आहेत आता उरलेले 5 म्हणजे समजणं अतिशय सोपं जाईल. ठीक आहे. काल टेस्ट कोण कोण सोडवली हात वर करा. ओके, व्हेरी गुड. चला, आता मापन मध्ये सर्वात महत्वाचा जो भाग येतो त्याच्यामधलं पहिलं आता आपल्या याच्यामध्ये दिलंय बघा, लांबी हे सुरुवातीला घटक. आता मी मापन मोजमाप करायचं आहे आपल्याला, कसं त्याचे वेगवेगळे एकक आहेत तेही आपल्याला पाहायचे. त्याच्यातला पहिला घटक आपण पाहूया, लांबी. काय म्हणलं मी? लांबी. पहिला घटक आपल्याला काय पाहायचा आहे? लांबी हा घटक पाहायचा आहे. मग हेडिंग द्या, स्टार करून लिहा. लांबी यालाच आपण काय म्हणतो? अंतर आहे ना, अंतर. समजा एखाद्या गावाला आपल्याला जायचं असेल है ना, तर ते गाव आपल्या गावापासून 5 किलोमीटर 10 किलोमीटर आहे है ना, त्या गावाची आपल्या गावापासूनचं अंतर, लांबी एवढी एवढी आहे असं आपण म्हणतो. 5 किलोमीटर 10 किलोमीटर 50 किलोमीटर है ना, हे आपण सर्रास वापरतो आपल्या जीवनामध्ये हे शब्द. मग आता लांबी हे जे आहे, लांबी म्हणजेच अंतर मोजण्याचं मूलभूत एकक जे आहे ते मीटर आहे. मूलभूत एकक काय आहे? मीटर. मीटर किलोमीटर म्हणतो आपण, है की नाही. मग याचा लांबी आपण पहिला त्याच्यातला मापन या धड्यामधला पहिला जो घटक पाहत आहोत तो लांबी म्हणजेच अंतर. म्हणजे एका गावाहून समजा उदाहरणास्तव जालना ते संभाजीनगर है ना, अंतर किती आहे म्हणतो आपण? 60 किलोमीटर 65 किलोमीटर जे काही असेल ते, है की नाही. मग 60 किलोमीटर आहे है ना, मग कशामध्ये मोजलं आपलं? ते किलोमीटर मध्ये, है की नाही. मग लांबी असो अथवा अंतर असो त्याचं मूलभूत एकक जे आहे तर काय आहे? ते मीटर आहे. ठीक आहे. मग लिहा, लांबी कंसात अंतर मोजण्याचे मूलभूत एकक, मोजण्याचे मूलभूत एकक
काय आहे? मीटर. मीटर आहे. मूलभूत एकक काय आहे? मीटर आहे. ठीक आहे. मग आपण पहिला जो घटक पाहत आहोत ते लांबीच्या संदर्भात म्हणजेच अंतराच्या संदर्भामध्येच पाहत आहोत. मग या बाबतीतच आपण विचार करणार आहोत. ठीक आहे. हा धडा अतिशय महत्वाचा आहे कारण यावर प्रश्न जास्त पडतात. आपल्याला नवोदयच्या परीक्षेमध्ये गणितावरचे 20 प्रश्न येतात. या 20 प्रश्नामध्ये या घटकावर म्हणजे मापनवर 2 ते 3 प्रश्न पडू शकतात. अतिशय महत्वाचा हा धडा आहे. सगळे धडे महत्वाचे आहेत परंतु यामध्ये कमीत कमी 2 ते 3 प्रश्न येतात. म्हणून हा धडा अतिशय महत्वाचा आहे. याच्यातली एक एक गोष्ट एक एक कन्सेप्ट समजणं आपल्याला गरजेचं आहे. मग आपण मापन या धड्यामधले वेगवेगळे घटक आहेत बघा. त्यामधला कोणता घटक पाहिला आपण? लांबी पाहत आहोत. म्हणजेच याला काय म्हणलं जातं? अंतर म्हणतो आपण. अंतर जनरली आपण किलोमीटर मीटर मध्ये मोजतो परंतु आपण म्हणताना आपण असं म्हणलं की अंतराचं म्हणजेच लांबीचं मूलभूत एकक जे आहे ते काय आहे? मीटर आहे. ओके. मग आता तुम्हाला सर्वांना माहित आहे किंवा काही जणांना माहित नसेल पण तर आपण म्हणताना असं म्हणतो की 1 किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजेच याला काय म्हणतो आपण? 1000 मीटर. एका किलोमीटरचा रूपांतर जर मीटर मध्ये जर आपल्याला करायचं असेल तर 1 किलोमीटर म्हणजेच किती मीटर म्हणतात आपण? 1000 मीटर. आपण लांबीचे सर्व एकक पाहणार आहोत. किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर है ना, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर हे सर्व एकक पाहणार आहोत. पण तत्पूर्वी सोपं एक लक्षात ठेवायचं. हे तर सर्व एकक सर्व पाहणारच आहोत आपण. किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर जे सगळे आहेत. परंतु आपण सुरुवात करत आहोत तर प्रामुख्याने सर्वात महत्वाचं 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटर. हे सर्वांना कळतं आहे की नाही? आता मी जर असं म्हणलं तुम्हाला 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आहे. जर मी असं म्हणलं तुम्हाला की बाबा अर्धा किलोमीटर म्हणजे किती? आता अर्धा या आपण वेगवेगळ्या भाषेत लिहू शकतो है ना. बघा जसा इकडे पहा. एक मिनिट शाब्दिक भाषेत लिहिलं मी अर्धा किलोमीटर. अर्धा किलोमीटर. आता अर्धा लिहायचं तर कसं लिहिणार? आपल्या अपूर्णांकाच्या भाषेमध्ये 1/2 1/2 किलोमीटर. आणि जर मला मीटरच्या भाषेत लिहायचं तर किती होईल? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर अर्धा किलोमीटर म्हणजे 500. त्याच्या अर्धे 500 मीटर. समजते का मी काय बोलायलो ते? समजते का? ज्याला समजते त्याने हात वर करा. ओके. मग आता जर असं म्हणलं मी पाव किलोमीटर. पाव आता ह्या भाषेमध्ये पाव किलोमीटर म्हणजे किती? हा पाव. बरं एक मिनिट. हा पाव किलोमीटर. आता हे शब्द बोली भाषेतले आहेत परंतु आपल्याला ते माहित असले पाहिजे, कळाले पाहिजे. पाव किलोमीटर. माझा याला जर मी पूर्णांक अपूर्णांकाच्या भाषेत लिहिले तर किती होईल? पाव म्हणजे 1/4 किलोमीटर बरोबर 250 मीटर है ना. हजाराचा पाव भाग म्हणजे किती? 250. हजाराचा अर्धा भाग म्हणजे 500. मग पाव किलोमीटर म्हणजेच किती? 1/4 किलोमीटर म्हणजेच 250 मीटर. कशामध्ये काढला आपण? मीटर मध्ये. 250 मीटर. ओके. जर बरं असं म्हणलं मी आता पाऊण किलोमीटर. पाऊण. हा पाऊण किलोमीटर. पाऊण किलोमीटर याला जर अपूर्णांकाच्या भाषेत लिहायचं असेल तर 304 किलोमीटर म्हणजेच 750 मीटर. ओके ओके 750 मीटर. समजते का? कोणाकोणाला समजतंय हात वर करा. लक्षात आलं? मग आपण मापन या धड्यामध्ये आपण पहिल्यांदा लांबी म्हणजेच अंतर हा घटक महत्वाचा मानला. आपण सुरुवातीला तो घेत आहोत.
आपल्याला माहित आहे की लांबी किंवा अंतर मोजण्याचं मूलभूत एकक हे मीटर आहे. मूलभूत एकक काय आहे? मीटर आहे. आणि मग या अंतर मोजण्याचे वेगवेगळे एकक आहेत, आपण पाहणार आहोत पुढे चालून. किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, हे सगळे एकक आपण पाहणार आहोत. परंतु प्रामुख्यानं सर्वात महत्वाचं 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, ते कसं आलं तेही पुढे आपण पाहूया. परंतु लक्षात ठेवायचं म्हणजेच 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग अर्धा किलोमीटर म्हणजे अपूर्णांकाच्या भाषेमध्ये 1/2 किलोमीटर, आणि जर मीटरच्या भाषेमध्ये म्हणायचं तर 500 मीटर. पाव किलोमीटर म्हणजे आपण बोली भाषेत म्हणतो पाव, है ना, तर त्याला अपूर्णांकाच्या भाषेत लिहायचं तर 104 किलोमीटर, आणि जर मीटरच्या भाषेत लिहायचं तर 250 मीटर. ओके. आणि पाऊण किलोमीटर म्हणजेच अपूर्णांकाच्या भाषेमध्ये 304 किलोमीटर, आणि मीटरच्या भाषेमध्ये 750 मीटर. लक्षात ठेवा, यामध्ये जर आपल्याला एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये किती शून्य आहे? तो 1000 मीटर म्हणजे 3 शून्य, म्हणजे 3 डिजिट महत्वाचे असतात याच्यामध्ये, 3 अंक. पॉइंट जर घेतला आपण तर ते किती अंक येतात? 3 अंक येतात. कधी लक्षात ठेवा तुम्ही. आता लक्षात ठेवा. चला हे लिहून घ्या. ओके. मग लक्षात आलं तुम्हाला, अंतर किंवा लांबी मोजण्याचं एकक मीटर आहे. आणि सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. ठीक आहे. आता तुम्हाला काही मी प्रश्न विचारतो, सोपे सोपे आहेत, परंतु ते तुम्हाला समजले पाहिजे. ठीक आहे. महत्वाचा भाग आहे हा, समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे की 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. ठीक आहे. आता हे छोटे छोटे प्रश्न घेतो तुम्हाला समजण्यासारखे. ठीक आहे. आता जर मी असं म्हणलं की 2 किलोमीटर, हा कॉमन उत्तर देऊ नका. 2 किलोमीटर म्हणजे किती मीटर असं जर म्हणलं तर तुम्ही काय म्हणसाल? आपल्याला माहित आहे 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटर. 2 किलोमीटर म्हणजे किती? 2000 मीटर. ओके ओके. त्यानंतर नंबर 2, 8 किलोमीटर म्हणजे किती? 8000 मीटर. 8 किलोमीटर म्हणजे किती? 8000 मीटर. ओके. त्यानंतर 9.5, कॉमन उत्तर देऊ नका. 9.5 ऑनलाईन वाल्या विद्यार्थ्याला विचारतो मी, तुम्ही सांगू नका. 9.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर? थांबा, कोण सांगेल 9.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर? कोण सांगेल? हात वर करा. गौरव सांग, 9.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 9500 मीटर. 9500 मीटर, बरोबर आहे ना? 9.5. आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर रे? 1000 मीटर. 1000 मीटर. मग 9.5 किलोमीटर म्हणजे किती? 9500 मीटर. ओके, व्हेरी गुड. चला माईक बंद करा तुमचा. ओके, चला पुढं. 3.25 किलोमीटर. 3.25 किलोमीटर म्हणजे किती मीटर? कोण सांगेल? हात वर करायचा. सांग, अंकिता चव्हाण सांग. यस सर. 325. 325 येईल का अंकिता? यस सर. 3.25 किलोमीटर म्हणजे किती? 325. 325. बरं मला सांग, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000. 1000. मग 3.25 ला 1000 न गुणायचं. सोपं है बा. 3.25 गुणिले 1000 है ना. मग 1000 न गुणायचं म्हणजेच आपण जेव्हा 10च्या पट्टीतल्या संख्येनं गुणतो तर दशांश कोणीकडे पळतो? उजवीकडे. उजवीकडे पळतो. मग किती शून्य आहेत? 1 2 3 आहेत. 1 2 3. दशांश कोणीकडे पळवायचा? 3 घरं पळवायचा. इथं आहे दशांश, म्हणजे 1 2 आणि 3, म्हणजे दशांश इथं येईल.
म्हणजे काय होईल 3250. लक्षात आलं का अंकिता? यस सर. हा, संबंधित संख्येला कितीनं गुणायचं? 1000 का गुणायचं? कारण आपल्याला माहिती आहे की 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. मग 3.25 किलोमीटर म्हणजेच 3250 मीटर. आणि हे लक्षात ठेवा, काही जणांच्या लक्षात नाही. हे बघा रे, 3.25 ला मी कितीने गुणलं? 1000. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 10-10च्या पटीतील संख्या जर गुणाकारात आली तर दशांश उजवीकडे पळतो आणि भागाकारात दशांश डावीकडे पळतो. पण 10-10च्या पटीतल्या संख्या असेल. आता बघा, सोपा गुणाकार आहे हा. 3.25 ला 1000 न गुणायचं तर किती शून्य आहेत रे? 3 शून्य. मग आता गुणाकारात 10-10च्या पटीतली संख्या आली, मग गुणाकारात दशांश कोणीकडे पळतो? उजवीकडे पळून टाकायला. म्हणजे 1, 2 आणि 1 म्हणजेच 3250. हे कोणाकोणाच्या लक्षात आला? हात वर करा. ओके, लक्षात ठेवा. आता चला पुढं. नंबर 5, 4.75 किलोमीटर. 75 किलोमीटर म्हणजे किती मीटर? चला हात वर करा. कोण सांगेल? स्वराली, माईक चालू करा. सांग. 4750 मीटर. करेक्ट, 4750 मीटर. लक्षात येत आहे का रे? हा, 4750 मीटर. ओके, नेक्स्ट. 47.35 किलोमीटर. आता काही जणांचा घोळ होतो बघा याच्यामध्ये. हा, श्रीलेखा. 47.35 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 4.735 किलोमीटर. 4.735 किलोमीटर असं होईल का? नाही श्रीलेखा, नाही. हा, गायत्री शिंदे सांग. किती हॅलो होईल? सर. हा सांग. 47,350 किलोमीटर. करेक्ट. किलोमीटर नाही, मीटर म्हण. मीटर. हा, 47.35 किलोमीटर म्हणजे 47.35 ला 1000 न गुणाकार करणे म्हणजे काय होईल? 47,350 मीटर. लक्षात येते का? हो. व्हेरी गुड. 47,350 मीटर. चला लिहून घ्या फास्ट, कोणाकोणाचं राहिलं असेल ते. हा घ्या. 2.250 किलोमीटर म्हणजे किती मीटर? सांगा, कोण सांगेल? हा सांग. सांग वेदांत. 2250 मीटर. व्हेरी गुड. 2250 मीटर. कोणाकोणाचा आलता हात वर करा. नेक्स्ट 8वं. 2.25 किलोमीटर. याला पहिल्यांदा अपूर्णांकात सांगा आणि पुन्हा पॉइंट मध्ये मीटर मध्ये सांगा. 2.25 किलोमीटर कोण सांगेल? 2.25 कोण सांगेल? हात वर करा. श्रेजल ठाकरे, माईक चालू कर. 2.25 किलोमीटर मला पहिल्यांदा अपूर्णांकात सांग. 2.1/4. 2.1/4. बरोबर आहे का रे? करेक्ट. 2.1/4 किलोमीटर. आता मला याचं कशामध्ये करायचं भाग बाळ? मीटर मध्ये करायचंय. 2.25 किलोमीटर किती होईल? बरं, एक मिनिट श्रेजल. आता मला याला दशांश मध्ये सांग. 2.25 किलोमीटर मध्ये सांग. दशांश मध्ये किती होईल? 2.25. करेक्ट. 2.25.
2.25 आहे ना, आणि डिजिट किती असतात किलोमीटर मध्ये? 3, म्हणून एक शून्य देऊन 3. टाकायचा. ओके, हे झाले किलोमीटर. आता याला मीटर मध्ये कर. 2250 मीटर. करेक्ट, 2250 मीटर. व्हेरी गुड. कोणाकोणाला समजलं बघा रे. आता आपण काय काय केलं इकडे बघा. व्हेरी गुड स्टेजल. चला इकडे बघा. 2.25 किलोमीटर याला अपूर्णांकात लिहिलं आपण, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. कसं? 2.1/4 किलोमीटर. परत या 2.1/4 म्हणजे 2.25 किलोमीटरला दशांश मध्ये लिहिलं. आणि आपल्याला माहित आहे की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आपण डिजिट किती घेतो? पॉइंट नंतर 3 अंक, म्हणून 2 आपल्याला 2.25 माहिती आहे. 2.25 पुढे एक शून्य देऊन टाका, म्हणजे 2.25 किलोमीटर. ओके आलं. पण आता याचं मीटर मध्ये करायचं म्हणजे याला गुणिले किती करावं लागतं? 1000, म्हणजे 2250 मीटर. कोणाकोणाला समजलं हात वर करा. हे समजणं खूप महत्वाचं आहे. नंतर 9 नंबरचा 2.5 किलोमीटर. 2.5 किमी. किमी लिहिलं बघ. किमी म्हणजे काय रे? किलोमीटर. लक्षात ठेवा, नाही तर परत म्हणसाल मला सर किमी कुठून आणलं. किलोमीटरचं शॉर्ट मध्ये लिहिलं मी किमी. चालेल ना? हा, काही जण लक्षात येणार नाही. 2.5 किमी म्हणजेच 2.5 किलोमीटर. याला अपूर्णांकात कोण सांगेल? एक मिनिट. हा हर्ष ठाकरे, माईक चालू कर मला. 2.5 किलोमीटर. 2.5 किमी. किमी म्हणजेच किलोमीटर. हा, याचं मला पहिल्यांदा पूर्णांकयुक्त म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात सांग. कसं किलोमीटर? सर 2.5 किलोमीटर म्हणजे 2.1/2 किलोमीटर. ओके, 2.5 किलोमीटर म्हणजे 2.1/2 किलोमीटर. ओके, किमी मीन्स किलोमीटर. ओके, हो सर. हे किलोमीटरचं. आता याच आपल्याला दशांशामध्ये रूपांतर कर. 2.50. 50. पण आता आपण इथं किलोमीटर मध्ये किती अंक घेतो दशांशानंतर? 3 अंक, म्हणून काय म्हणावं लागेल? 2.500. हा, 500 किलोमीटर. बरं, आता हे किलोमीटरच आहे, पण आता याला जर मला मीटर मध्ये न्यायचं असेल तर कसं होईल? 2500 मीटर. करेक्ट, 2500 मीटर. चला कोण सांगेल? आयुष सांगतो म्हणतो. आयुष 4.25 किलोमीटर. सांग बाळ, पहिल्यांदा अपूर्णांकात सांग. सर 3.34. हा, 3.34 किलोमीटर. समर्थ खाडे पाठीमाग पाय, माग पाय, माग. 3.34 किलोमीटर. ओके, बर. हे झालं व्यवहारिक म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. बरं, आता याला मला जर दशांश अपूर्णांकात करायचं तर कसं होईल? 3.750. करेक्ट, 3.750 किलोमीटर. हा, बरं. आता हे 4.25 किलोमीटर म्हणजे 3.304 किलोमीटर म्हणजे 3.750 किलोमीटर म्हणजे किती मीटर रे? सर 3750 मीटर. व्हेरी गुड, 3750 मीटर. 3750 मीटर. व्हेरी गुड बाळा. चल, ओके, कोणा चालतं रे? हात वर करा. त्याच्यानंतर आपण याची बेरीज घेणार आहोत. ठीक आहे. 7.25 किलोमीटर तुम्हाला देतो मी 5. याचं सगळं रूपांतर करायचं. कसं? पूर्ण अपूर्णांकात, दशांशात आणि मीटर मध्ये. 9.25 किलोमीटर. किमी मीन्स किलोमीटर. लक्षात ठेवा, म्हणजे या ठिकाणी सगळ्याच गोष्टी रिव्हिजन होते तुमच्या. 4.25 किलोमीटर. साडेपाच किलोमीटर.
3.450 किलोमीटर. याचं डायरेक्ट मीटर मध्ये करायचं शेवटच्याच. ठीक आहे, चला फास्ट सोडवा आणि हात वर करा. कोण कोण सांगेल? वरचे जे आहेत अक्षरामध्ये दिलेले त्याचं दशांश, अपूर्णांकातलं आणि मीटर मधलं रूपांतर सांगायचं. चला हात वर करा तुम्ही, मी तुम्हाला विचारतो आता. चला कोण सांगेल पहिलं? 6.25 किलोमीटर. ऑफलाईन वाले थांबा फक्त. चला ज्याला येते त्याने हात वर. हा तेजस्विनी. हा बाळा, 6.25 किलोमीटर मला पहिल्यांदा अपूर्णांकात सांग. सर 6.3/4. करेक्ट, 6.3/4 किलोमीटर. व्हेरी गुड. किलोमीटरच केलं आपण सध्या. हा बरं, दशांशामध्ये किती होईल सांग? 6.75. हा 6.75. परंतु काय आहे, आपण किलोमीटर मध्ये माहित आहे आपल्याला की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणजेच किती शून्य आले? 3 शून्य. म्हणून इथं 3 डिजिट घ्यायचे, शेवटी 1 शून्य लावायचा बाळा. म्हणजेच काय होईल सांग आता? 6.750. 750 किलोमीटर. बरं आता मीटर मध्ये? 6,750. 6,750 मीटर. ओके, व्हेरी गुड. कोणा चालता हात वर करा. थँक्यू सर. ओके, चला पुढचं. 9.25 किलोमीटर. चला 9.25 किलोमीटर. सायली, माईक चालू करा. सायली. हॅलो सर. हा 9.25 किलोमीटरला अपूर्णांकात सांग कसं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं लिहायचं? 2.8/9. काय काय बाळा? 9.25 म्हणलं मी. लक्षात येते का सायली? सांगता येईल का? सर सांग ना मग. नाही नाही सर. ठीक आहे, चला कळेल कळेल. ठीक, चला कोण सांगेल दुसरं? हा तेजस्विनी सांगतो म्हणजे. तेजस्विनी माईक चालू कर. 9.25 किलोमीटर. 9.25. माईक चालू नाही. ठीक आहे, कोण सांगतं? हा बोल, सांग तेजस्विनी, सांग. सर 9.1/4. करेक्ट, 9.25 म्हणजेच 9.1/4 किलोमीटर. ओके, किलोमीटर मीन्स किमी केलं आपण. बर, दशांशामध्ये किती होईल सांग? 9. 1/4 म्हणजे किती? 0.25. बरोबर आहे ना? म्हणजे किती होईल? 9.250. बरोबर आहे का? हा 9.250 किलोमीटर. मीटर मध्ये किती होईल तेजस्विनी? काय सर? मीटर मध्ये किती होईल? 9,250. व्हेरी गुड, 9,250 मीटर. हम्म. 9,250 मीटर. व्हेरी गुड. थँक्यू सर. चला पुढचं सांगा. कोण सांगेल? 4.25 किलोमीटर. 4.25. अर्पिता सांग. 4.25 किलोमीटर अपूर्णांकात सांग. अपूर्णांकात 4.25 म्हणजे 4.1/4. 4.1/4 किलोमीटर. बरोबर आहे. बर ठीक आहे. दशांश मध्ये सांग किलोमीटर. 4
पॉइंट हम्म. 225. 225. 250. हा 4.250 किलो मीटर. मीटर. ओके. आणि याचं मीटर मध्ये 4250. 4250 मीटर. कोणाकोणाचं आलं रे? हात वर करा. ऑफलाईन वाले. 4250 मीटर. ओके, व्हेरी गुड अर्पिता. माईकचं बंद कर. सर अपूर्वा आलं का तुझं? वही दाखव. एकक लिहित चला. मी एकक लिहितो बघा. इथं बघा, हे बघा 4.1/4 किमी म्हणजेच किलोमीटर. एकका सहित लिहायचं. जर तुम्ही एकक नाही लिहिले मग ते का 4.1/4 बटाटे आहेत का कांदे आहेत? एकक लिहित चला ना. एकका सहित लिहायचं. मी एक विदाऊट एकक लिहिलं का? अपूर्वा लिहिलं का मी तसं? मग 4.1/4 काय? कांदे, बटाटे. चला पुढचं. 5.5 किलोमीटर कोण सांगेल? आरोही माईक चालू करा. 5.5 किलोमीटर अपूर्णांकात सांगा, नंतर दशांशामध्ये सांगा आणि मीटर मध्ये त्याचं रूपांतर सांगा. हा 5.5 किलोमीटर बरोबर 5.1/2. करेक्ट. 5.5 म्हणजे 5 आणि अर्धा. अर्धा माहिती आहे 1/2 म्हणजे 5.1/2 किलोमीटर. याचं मीटर मध्ये केलंच नाही अजून आपण. किलोमीटरच आहे. हा दशांश मध्ये किलोमीटर सांग. 5.500. करेक्ट. कारण दशांशानंतर किती अंक घेतो किलोमीटर मध्ये आपण? किलोमीटरचं मीटर करायला 3. कारण आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणून 5.500 किलोमीटर. किलोमीटर मीन शॉर्ट मध्ये किमी केलं मी. हा आता आरोही याचं मीटर मध्ये कर. त्याचं मीटर मध्ये 5500 मीटर. करेक्ट. 5500 मीटर. ओके, थँक्यू सर. व्हेरी गुड. चला आता शेवटचं दशांश मध्ये दिलेलं आहे. त्याचं डायरेक्ट मीटर मध्ये करायचं. कोण सांगेल आता? श्रेया सांग. 3.450 किलोमीटर मीटर मध्ये 3450 3450 काय मीटर. हा एकक कसं आहे? 3450 मीटर. मीटर. चला कोणा चालता हात वर करा. व्हेरी गुड श्रेया. ओके चला लिहून घ्या. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी फास्ट. हा सांग आरुषी काय बोलायचं होतं? हात वर केलता. बोल. 1 मिनिट बोल नका. हॅलो हा आवाज येत नाही आरुषी बरोबर तुझा. आवाज येत नाही तुझा बरोबर. आवाज येत नाही. कटत आहे आवाज. हा ठीक आहे. चला आता इकडे लक्ष द्या. आता आपण जे आता लांबी म्हणजेच अंतर मोजण्याचं मूलभूत एकक मीटर पाहिलं आणि मीटर किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर केलं आपण. जसं अपूर्णांकात असेल, दशांशामध्ये असेल. आणि तुम्हाला सोपं सांगितलं मी की लक्षात ठेवा की दशांशानंतर किती अंक विचारात घ्यायचे? 3. ओके आता आपण याचीच बेरीज पाहायची आपल्याला कशी केली जाते. ठीक आहे लिहा. बेरीज करा. हेडिंग द्या. चला लिहा. लिहा. प्रश्न पहिला. बोलू नका. लिहा. प्रश्न असा आहे 8.5 किलोमीटर
किलोमीटर अधिक 8.5 किलोमीटर अधिक 15.5 किलोमीटर बरोबर. प्रश्नार्थक चिन्ह. आता 1 किलोमीटर मध्येच उत्तर काढायचं आपल्याला. इकडे पहा, आता पहिला प्रश्न समजून घ्या सगळेजण. पहा 8.5 किलोमीटर आणि 15.5 किलोमीटर. इकडे बघा, याचे 2 कॉलम तयार करायचे आपल्याला. 2. इकडे पहा सगळेजण, एक कॉलम आहे किलोमीटरचा आणि दुसरा कॉलम आहे मीटरचा. ठीक आहे, ओके. आता 8.5 किलोमीटर म्हणजेच आपण याला दशांश मध्ये कसं लिहिणार रे? 8.500. कळतं ना? 8.5 म्हणजे किती? 8.5. परंतु आपण इथं 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर आहे? 1000. म्हणून किती अंक घेतो आपण? 3 शून्य आहेत म्हणून. पॉइंट नंतर किती अंक घेतो? 3. मग आता बघा, यामधला 8 हा किलोमीटर आहे आणि 0.500 काय आहे? मीटर आहे. मग किलोमीटरचं किलोमीटर मध्ये लिहितो, मीटरचं मीटर मध्ये. मग 8.5 किलोमीटर म्हणजे इथं किलोमीटरला 8 आणि 500 कुठं लिहू? मीटर मध्ये. ओके. अधिक 15.5. 15.5 म्हणजे किती रे? 15.500. 15.5 किलोमीटर 15.500. ओके. मग आता याच्यामधलं किलोमीटर म्हणजे किती? पूर्ण आहे म्हणून किलोमीटर मध्ये 15 आणि 500 मीटर आहे. 0.500 इकडं. यांची काय होईल? बेरीज करायची आपल्याला. 0 0 5 आणि 5 10 0 हातचाला 1 1 आणि 8 9 9 आणि 5 14 4 हातचाला 1 1 आणि 1 2 म्हणजे 24.00 म्हणजे 24. आता याचं उत्तर कसं आलं? 24.00 किलोमीटर. म्हणजेच किती रे? 24 किलोमीटर. पुढच्या शून्याला काही किंमत आहे का? आता इथं नाही. 24 किलोमीटर. जर मीटर मध्ये करायचं तर किती होईल? 24,000 मीटर. 24,000 मीटर. जर किलोमीटर मध्ये म्हणलं तर 24 किलोमीटर आणि मीटर मध्ये म्हणलं तर 24,000 किलोमीटर. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. लक्षात येतंय? पहिला प्रश्न आहे. चला लिहून घ्या. याचं उत्तर 2. जर मीटर मध्ये म्हणलं तर 24,000 मीटर आणि किलोमीटर मध्ये म्हणलं तर 24 किलोमीटर. किलोमीटर मी शॉर्ट मध्ये आपण किमी लिहिलं मी. चला लिहून घ्या व्यवस्थित. पहा 17.25 किलोमीटर. 17.25 किलोमीटर अधिक 17.25 किलोमीटर. कन्फ्युज होणार नाही ना याच्यामध्ये? नाही. बरोबर. प्रश्नार्थक चिन्ह. आता याचं उत्तर बेरीज करायची आणि याचं किलोमीटर मध्ये बी काढायचं आणि मीटर मध्ये बी काढायचं आहे आपल्याला. इकडे पहा, आता परत एकदा समजून घ्या. इकडे पहा, हे बघा 2 कॉलम करायचे आपण. समजून घ्या रे, नंतर लिहा. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो मी. 1 किलोमीटरचा कॉलम आणि 1 मीटरचा. बेरीज करायची आपल्याला याची सोपी. ठीक आहे. आता हे आपल्याला माहित पाहिजे. 17.25 म्हणजे आपल्याला लिहिता आले पाहिजे दशांशामध्ये. आणि किलोमीटर आहे तर किलोमीटर मध्ये दशांश चिन्हानंतर 3 अंक घेत असतात. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर या कारणास्तव. मग मला सांगा 17.25 म्हणजे किती? करेक्ट. 17.250. 17.250
250. कोणाकोणाला समजलं हे समजणं महत्वाचं आहे. मग आता याच्यातलं किलोमीटर पूर्णांक इथं घ्या. किलोमीटर मध्ये 17 आणि मीटर मध्ये किती लिहिणार 250. याचा अर्थ होतो 17 किलोमीटर आणि 250 मीटर. 17.250 चा अर्थ काय होतो 17 किलोमीटर आणि 250 मीटर. ओके, आता इथं काही जण चुकतात हा. 17.5. हा, काही जण 17 पॉईंट करतात. 17 पॉईंट म्हणजे ते 17.5 होते. म्हणून 17.5 म्हणजे किती 16.750. 16.750. ओके, समजते. मग याच्यातला पूर्ण अंक म्हणजे किलोमीटर म्हणजे याचाच अर्थ होतो 16 किलोमीटर आणि 750 मीटर. 16 इकडं किलोमीटर मध्ये 750 तिकडं मीटर मध्ये. यांची काय करायची बेरीज. 0 5 आणि 5 10 0 हातचाला 1 1 आणि 2 3 7 आणि 3 10 0 हातचाला 1 7 आणि 1 8 8 आणि 6 14 14 4 हातचाला 1 1 अधिक 1 2 आणि 1 3 म्हणजे 34.00 म्हणजेच इथं लिहितो 34.00 किलोमीटर. म्हणजेच किती किलोमीटर रे 34 किलोमीटर. बरं झालं, आता हे किलोमीटर मध्ये आलं. जर याला मीटर मध्ये करायचं तर किती 34,000 मीटर. 34,000 मीटर. आता हे समजतं ना रे 34.00 का लिहिलं इथं म्हणजे हे काय असतं पॉइंट असतं. ही रेष म्हणजे काय पॉइंट आहे. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. ओके, हे तुम्हाला समजलं पाहिजे. 17.15 17.15 त्याला दशांशामध्ये कसं लिहिणं रूपांतर कसं करणं हे गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. मागचे रे समजलं का मागचं मागच्यांना समजलं का बॅक बेंचेस. शालमली माईक चालू कर. शालमली समजलं का शालमली तुला. हो सर. ओके, व्हेरी गुड. चला आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतो, तुम्ही सोडवायचा. बघूया कोणाकोणाला जमतं. चला झालं काय बघूया आपण. लिहा तिसरा 9:15 किलोमीटर अधिक 11.5 किलोमीटर. हा 9:15 किलोमीटर अधिक 11.5 किलोमीटर बरोबर किती. कोण सांगेल हात वर करा. आता याची बेरीज करायची आपल्याला. गौरी माईक चालू करा. गौरी. यस सर. हा गौरी आता सांग 9:15 किलोमीटर म्हणजे किती मला सांग. पहिल्यांदा पॉइंट मध्ये सांग दशांशामध्ये. 9.750. करेक्ट 9.750. व्हेरी गुड. चल 11.5 किलोमीटर मला दशांशामध्ये सांग. 11.250. साडे 250 की 500. 500. हा 11.500.
ओके, चला आता आपण कॉलम करूया, चालेल? यस. हा, 2 कॉलम करूया, एक किलोमीटरचा आणि एक मीटरचा. ही रेष म्हणजे मधला पॉइंट असतो, हे लक्षात ठेवा. ओके, चल आता मला सांग, 9:15 मधला पूर्ण अंक कोणता आहे? 9, बरोबर आहे ना? यस. म्हणजे 9:15 याचा अर्थ होतो 9 किलोमीटर आणि 750 मीटर. ओके, मीटर. हा, मग 9 इथं लिहितो आणि 750 मीटर मध्ये लिहितो. ठीक, आणि 11.5 किलोमीटर म्हणजेच 11 किलोमीटर आणि 500 मीटर. मीटर. 11 किलोमीटर इथं लिहितो किलोमीटर मध्ये आणि 500 इकडे, यांची बेरीज करूया, चालेल? यस. ओके, कर मग. 0 5 0 7 आणि 5 7 आणि 5 12 12 2 हातचाला 1 1 9 आणि 1 10 10 आणि 1 11 11 11 1 हातचाला 1 1 अधिक 1 2 2, म्हणजेच याचा अर्थ होतो उत्तर आलं 21.250 किलोमीटर. बर, 21.250 किलोमीटर, बरोबर आहे? यस. म्हणजेच याला जर मला मीटर मध्ये करायचं असेल तर किती होईल? 21,250 मीटर. करेक्ट, 21,250 मीटर. 21,250 मीटर. जर उत्तर किलोमीटर मध्ये पाहिजे तर 21.250 किलोमीटर, आणि जर मीटर मध्ये जर असेल पाहिजे असेल तर 21,250 मीटर. ओके, व्हेरी गुड बाळा. चला, कोणाकोणा चालतं हात वर करा. चला, ज्याचं आलं त्याचं अभिनंदन, ज्यांचं नाही आलं त्यांनी फास्ट लिहून घ्यायचा. हा, चौथा प्रश्न घ्या. सव्वा 6 किलोमीटर अधिक 4.25 किलोमीटर बरोबर प्रश्न अपेक्षित. चला, कोण सांगेल? हे मापन मधलं खूप बेसिक आहे. हे आपल्याला आलं पाहिजे तरच पुढचे सगळ्या गोष्टी येतात आपल्याला. हा, विराज सांगतो म्हणते, विराज चव्हाण. चल बाळा, माईक चालू कर. विराज, माईकला क्लिक कर. हा, सांग. 6.25 किलोमीटर म्हणजे पॉइंट मध्ये, दशांश मध्ये सांगता येईल? हा, सांग. 6.25 6.25 म्हणजे 6.250. करेक्ट, 6.250. व्हेरी गुड, 6.250. ठीक आहे, म्हणजे 2.0 म्हणतो आपण, पॉइंट नंतर एक एक अंक वाचतो. हा, 4.25 किलोमीटर म्हणजे 3.750. 3.750. व्हेरी गुड, 3.750. ओके, आता याची बेरीज करायची आपल्याला. आता 6.25 म्हणजे 6 किलोमीटर 250 मीटर, आणि 4.25 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटर 750 मीटर असा अर्थ होतो. त्याचा मग 2 कॉलम तयार करूया, एक किलोमीटरचा आणि एक मीटरचा. ओके, हा, किलोमीटर मध्ये 6 आणि मीटर मध्ये 250 अधिक 3 आणि 750. आता बेरीज सांग. आता 0 हा, 5 अधिक 5 0 हातचाला 1 हातचाला 1 1 अधिक 2 6 हा 1 अधिक 2 3 3 आणि 7 10 0
हातचा आला 1, 1 आणि 6 7, 7 आणि 3 7 आणि 3 10. 10. म्हणजे याचं आलं बघा उत्तर 10., हे रेष म्हणजे रेष, दशांश 00 म्हणजेच 10 किलोमीटर. बरं आता विराज याला जर मीटर मध्ये करायचं तर किती होईल रे? 10,000 मीटर. करेक्ट. 10 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 10,000 मीटर. व्हेरी गुड. 10,000 मीटर. ओके, चला कोणाकोणाचा आलता हात वर करा.